तालुका के डुंगे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी डुंगे गांव के ग्रामस्थ मंडल व डुंगे ग्राम पंचायत द्वारा श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा जत्रा उत्सव का भव्य आयोजन दिनांक 19 अप्रैल 2026 से 20 अप्रैल 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व डुंगे गांव परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा दर्शन कर उनका आशीर्वाद लिया। तो वहीं श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा दर्शन के लिए आए हुए सभी भाविक भक्तों को भाजपा थाने जिला कार्यकारिणी सदस्य व माजी सरपंच डुंगे श्री रामनाथ पाटिल के साथ साथ डुंगे गांव के अनेकों गणमान्यों ने शुभकामनाएं दी व श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवा से सुख समृद्धि की प्रार्थना की। या यात्रेच्या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थ आणि तालुक्यातील सर्व लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एकमेव असं मंदिर आहे डुंगे गावामध्ये आणि भव्य दिव्य मंदिर उभारले गेलेले जागृत असा चौथ्या देवाचा पलीकडे देवारा मंदिर आहे। त्याची गेले कित्येक वर्ष पालखीचा देखील सोहळा मोठ्या आनंदाने ग्रामस्थ या ठिकाणी साजरा करतात। मी लक्ष्मी नारायण चरणी, गणपती बाप्पा चरणी आणि हनुमंत चरणी तसेच जागृत गावदेव चौथ्या देवाची चरणी प्रार्थना करतो की खऱ्या अर्थाने गावामध्ये शांतता नांदावी, सगळ्यांना सुबुद्धी द्यावी आणि देवाच्या कार्यामध्ये आपापले सर्व मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी आणि देवकार्यासाठी सर्वांनी एकत्र यावं। आणि गावाची परंपरा जी आहे तर ज्या वेळेला गावामध्ये मंदिर नव्हतं त्यावेळेला या गावाचे एक ज्येष्ठ समाजसेवक नाना मास्तर यांच्या घरी अखंड हरिनाम सप्ताह व्हायचा आणि त्यानंतर 1975ला एक मंदिर झालं आणि नंतर 2010ला मी सरपंच झालो। त्यावेळेला पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हे भव्यदिव्य मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं। राजाराम शेठ असतील, तरे गुरुजी असतील, त्यावेळेला कालेराम नाना असतील, अनेक ज्येष्ठ मंडळी होती की ज्यांनी सुरुवातीला मला वाटते जुन्या मंदिरासाठी राजाराम शेठ त्यावेळेला मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणाहून मंदिरासाठी त्यांनी आणि या नवीन मंदिरामध्ये देखील त्यांचं सर्वांचं योगदान होता। अनेक नावं घेता येतील या गावाच्या विकासासाठी किंवा झटलेल्या त्या सर्वांना, त्याच्यातली काही गावामध्ये आता सध्या हयात नाहीत परंतु त्यांनी दिलेलं योगदान आणि त्यांच्या सहकार्याने गावाची जी एकजूट, दोन समाज जरी असले तरी प्रत्येक सामाजिक आणि देवाच्या कार्यामध्ये एकत्र येतात, अशीच एकजूट कायम राहावी आणि सर्व गावातील तरुण पिढींना, लहान बालकांना, सर्वांना, वृद्धाश्रमांना सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, सुखशांती लाभो आणि गावाची भरभराट पुन्हा एकदा गावाचं नाव चांगल्या कार्यामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद लक्ष्मी नारायण गावदेव चौथ्या गणपती बाप्पा आणि हनुमंत राया यांनी आशीर्वाद गावावर द्यावा। त्यांचा कायम आशीर्वाद या ठिकाणी गावामध्ये राहील अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या यात्रेनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। गावदेव चौथ्या की जय, लक्ष्मी नारायण माते की जय, गणपती बाप्पा जय, हनुमान।
आमचं गावदेव आहे, हा आमच्या डुंगे गावाची वर्षानुवर्ष झाली रक्षण आणि संरक्षण करत आहे. आमचा गावदेव हा जागृत देवस्थान आहे. हा डुंगे गावांच्या भक्तांच्या आखेला धावणारा देव आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या यात्रा जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडत आहे. आता तरुण पिढींनी पण याच्यामध्ये सहभाग घेऊन पालखी सोहळा व्यवस्थित काढत घातला आहे आणि पालखी सोहळ्याला पण पूर्ण उत्साहामध्ये पूर्ण गाव सामील होऊन आनंदाने पालखी सोहळा संपन्न करतात. तर या यात्रेनिमित्त मी सर्वांना आणि देवाचरणी गावदेवाचरणी प्रार्थना करतो की आमच्या गावाला सुख, शांती, समृद्धी आणि जे येणारे संकट आहे हे संकटांना तोंड देण्याची शक्ती आम्हाला देवो, ही गावदेवाचरणी मी प्रार्थना करतो. आमच्या गावाची बी एक परंपरा आहे. म्हणजे मला तर आठवत नाही, पूर्वीपासून आमच्या गावामध्ये गावदेवाची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होते. 1977ला आमच्या गावामध्ये लक्ष्मीनारायणचं मंदिर झाला. तेव्हापासून लक्ष्मीनारायणचं मंदिराची यात्रा अगोदर असते आणि गावदेवाची यात्रा ही नंतर असते. आमच्या गावामध्ये 1977 सालापासून कुठला पण वार येऊ दे, सोमवार येऊ का गुरुवार येऊ, गावदेवाची ती यात्रा कंपल्सरी तेव्हापासून आमची चालूच आहे. देवाला एकच प्रार्थना करते की आमच्या गावातली जे 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 संकट आहेत नवयुवकांना चांगली सद्बुद्धी देवो, चांगले विचार देवो आणि गावाचं भरभराट राहावं, हेच एक प्रार्थना आहे.